मयत भावना जेदे उर्फ चौधरी पोलीस महिला कर्मचारी हत्येची सीबीआय चौकशी करावी, जलद गतीने खटला चालवून आरोपितास कडक कारवाई करावी. वाल्मिक मेहतर समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन. दिनांक 13/3/2025 रोजी सायंकाळी मयत भावना चौधरी भावना जेदे हिला पती दीपक रमेश चौधरी पोलीस शिपाई याने मारहाण करून जीवेठार मारून खून केल्याचा आरोप या ठिकाणी वाल्मिक मेहतर समाजाच्या वतीने करण्यात आला असून त्याच्यावर कडक कारवाई करावी. त्यास या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून त्यास कठोरात कठोर कारवाई करून अटक करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली. तर यावेळेस पोलीस अधीक्षकांच्या वतीने सदर पोलीस शिपाईस निलंबित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असल्याचे समजते. तर यावेळी वाल्मिक मेहतर समाज धुळेचे सर्व पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चंदन घारू, आनंद जावडेकर, जय गोयर, विजय नकवाल, सोनू घारू, अनिल जावडेकर, सुरेश कंडारे, सुरेश चांगरे, शेखर घारू, हरी धर्मेकर, बाबूलाल जावडेकर, प्रकाश घारू, गिरीश चांगरे, संजय चांगरे, आर धुर्मेकर आदी सर्वच मेहतर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. दिनांक 13/3/2025 रोजी रात्री 8:30 वाजता भावना कल्लूजी जेदे यांची मुलगी, त्याचं नाव भावना दीपक चौधरी, हीच त्याचा पती याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारलं आणि जीवे ठार मारल्यानंतर तिला फासावर लटकवलं. त्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांना, आई वडिलांना फोन करून त्याने सांगितलं की बुवा मुलीने वरच्या रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतलेलं आहे आणि ती बाहेर निघत नाहीये, दार उघडत नाहीये. तदनंतर नातेवाईक गेले, पोलिसांना कॉल केला. पोलीस प्रशासनचे काही पदाधिकारी शिपाई वगैरे तिथे गेले. त्यांनी दार वगैरे तोडून तिथं बघितलं तर मुलीने गळफास घेतलेला होता. या सर्व घटनाक्रमाचा सखोल अभ्यास केला तर त्या मुलीच्या मानेवर गळफास घेण्याचं काळा चट्टा एक वर्ण होता आणि त्याच्या शरीरामध्ये भरपूर ठिकाणी मारहाण झाल्याचे वर्ण होते. या सर्व बाबीचा पीएमच्या रिपोर्टमध्ये तर येईलच, सत्यता येईलच समोर. परंतु वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने सर्व पंचमंडळ समाजाचे बांधव यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी एसपी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत आणि आम्ही शासनाला पोलीस प्रशासनामार्फत विनंती केलेली आहे की या प्रकरणाची सखोल सीबीआय चौकशी होऊन जलद गती न्यायालयात खटला दाखल होऊन मुलीस आणि पीडित परिवारास न्याय देण्यात यावा, याकरिता आम्ही आज एसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. एसपी साहेबांनी आम्हाला मध्ये आश्वासन दिलं की आज संबंधित आरोपीला आम्ही सस्पेंड करणार आहोत, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं.